नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे ना, तो करणार आहे 28 तारखेच्या मार्केटसाठी. तर आज 27 तारीख होती. आज काय झालं होतं ते आपण चेकआउट करूया. ओके. ज्याप्रमाणे डेटा आला होता शुक्रवारचा, त्याप्रमाणे मी क्लिअरली डायरेक्शन दिली होती की मार्केट जे आहे ते थोडंसं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईडला राहील. शॉर्ट कव्हरिंग जी आहे ती पॉसिबल होईल. डेटावरती त्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअरली व्हिजिबल होत होत्या आणि ते कशा पद्धतीने व्हिजिबल होत होत्या तुम्ही पाहू शकाल इथे. ओके. सो इथे बघा. इथे जर बघितलं तर शुक्रवारच्या सेशनलाच फार चांगल्या पद्धतीचं जे कव्हर झाल्या होत्या शॉर्ट्स आणि जो डेटा 11 लाखाचा होता 23चा तो 24ला 9 सव्वा 9 लाखापर्यंत आला होता. ओके. सो 11 लाखाचा डेटा हा 10,64,000 पर्यंत होता आणि प्रोचा डेटा जो आहे 19,000च्या पोझिशन्स पॉझिटिव्ह होताना दिसल्या होत्या. आता याचा अर्थ असा आहे, जरी मार्केट 27 तारखेला सॉरी 24 तारखेला जरी निगेटिव्ह क्लोज झालं, पण ते मार्केट जे आहे ते फार चांगल्या पद्धतीने जे शॉर्ट्स होत्या त्या कव्हर झाल्या होत्या. तर अशाच अर्थाने शॉर्ट कव्हरिंग जी आहे ती पॉसिबल होणार होती. याचा व्हिडिओ मी त्याच दिवशी टाकला होता आणि क्लिअरली जे पण उलटापालट झाली इन बिटवीन ती आपल्याला व्हिजिबल झाली आणि डेटा जो आहे तो पॉझिटिव्ह साईडला त्या ठिकाणी हे करा. पण आज जे झालंय ते बस एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही पॉझिटिव्ह झालंय का मित्रांनो? तर नाही झालं. ओके. आजचा जो डेटा आहे तो पॉझिटिव्ह आहे नक्की. पण तो एवढा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉझिटिव्ह नाहीये. इव्हन आज 200-250 पॉइंट मार्केट वरती क्लोज होऊन सुद्धा जो डेटा आहे तो थोडासा साइडवेजच आहे. तर जी निफ्टीची जी लेव्हल आहे 24,000ची ती उद्या क्लेम होईल. 24,000च्या आसपासच त्या ठिकाणी अ, हे भेटेल. आता इन बिटवीन न्यूज आहेत. ओके. ते न्यूज चालू राहणार आहेत. आपल्याला त्याचं वेगळं काही असं हे नाही. पण जी व्हॉलॅटिलिटी आहे दोन्ही साइडनी ती पॉसिबल होईल. ओके. ती पॉसिबल होईल. रिझन बिंग सिस्टममध्ये शॉर्ट्स आहेत. एक्सपायरी जवळ आलेली आहे. ओके. आणि एक सायकॉलॉजिकल लेव्हल त्या ठिकाणी क्लेम होताना दिसेल. ओके. सो जरी SGX निगेटिव्ह दाखवत असलं तरी ते एका ॲव्हरेज पॉइंटला येऊन म्हणजे जवळ-जवळ 24,000च्या आसपासच क्लोज होतानाचं चिन्ह आता सध्या तरी डेटावरती दिसतात. ओके. सो हे झाला डेटाचा पार्ट मित्रांनो. हे डेटाचं पार्ट हे करत असताना शेअर्समध्ये पण फार चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे आज आणि ते कसं झालेलं आहे बघा. आपण एक RK फोर्ज ओके एक पार्टिसिपंट आहे. त्यांनी हा फाइंड आउट केला होता. साधारण ह्या लेव्हलला एंट्री होती. ओके. आणि हा जो आहे हा स्टॉप लॉस होता. ह्यांच्यानंतरून अशा पद्धतीचं हे रटाळवाणं काम एवढं वेळ होल्ड करून सुद्धा मग ही लेवल त्यांना कॅप्चर करता आलेली आहे. तर ही पॉवर आहे, ही एका सिस्टमची पॉवर आहे, की आपण असं का होतं, की हे घे स्टॉप लॉस जेवढा घ्यायचा आहे तेवढा घे. ओके. पण देताना मी देईल फार छोटं, पण ज्यावेळी मोठं मला पाहिजे त्यावेळी मला मोठी मूव्हमेंट पाहिजे. तर अशा हिशोबाचं हे जे गणित आहे, ही जी सायकॉलॉजी आहे ही होल्ड करण्याची, ही जी डायरेक्शन आहे ही कुठून येते? तर त्याच्या पाठी काही मोठे प्रमोटरचे गेम होत असतात. ते आपण ते फाइंड आउट करत असतो. ओके. त्याच्यानंतरून दुसरा एक होता. हा एक शेअर होता. याचं पण बघितलं तर तुम्ही एकदम मॅजिक सारखं त्या ठिकाणी असं वरती गेलेला दिसलेला आहे आपल्याला शेअर. तर आता हे बघा, अशा पद्धतीची ही रॅली आहे. इन द मॉर्निंगमध्येच ही पकडलेली रॅली शेवटपर्यंत अशा पद्धतीने वरती गेलेली आहे. तर ह्या लेव्हलला साधारण 184 ची लेव्हल जी आहे ती आयडियल लेव्हल होती लाँग करण्याची आणि तिथून पुढे तो गेलेला आहे. तरी हा तेवढा परफेक्ट काम नाहीये. ओके. ह्या शेअरमध्ये एक शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी होती. ती आपण कॅप्चर केलेली आहे. ओके. रूट मोबाईल तर जो वीकनेस आहे तो क्लिअरली व्हिजिबल होता आणि त्यानंतरून आपण शॉर्ट्स घेतलेले आहेत. ओके. सो हे गणित पण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती जी लेवल आहे ती एकदम डॉट लेवल होती. साधारण 548-49 ही जी लेवल होती, ह्या लेवलपासून आपल्याला ती ही रॅली पकडायला मिळाली. ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला वाटत नसली तर याच्या पाठी कन्व्हिक्शन आहे आणि ही जी रॅली आहे ती फार स्मूथ पद्धतीने आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. राइट. सो हे झालं शेअर्स विषयी. तुम्हाला एक अपडेट करायचं म्हटलं तर आपल्या याच्यावरती डिस्काउंट तुम्हाला मिळतंय. ओके. जी आपली रेग्युलर जो कोर्स आहे तो तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. तर कूपन कोड आहे डेटा 1. ओके. हा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतरून फार
नॉमिनल किमतीमध्ये, की जी ट्यूशन फी सुद्धा नाहीये मुलाची तुमच्या. ओके. एखाद्या कामवाली बाईचा तो मंथली सॅलरी सुद्धा नाहीये. तर इथपर्यंतच्या छोट्या किमतीत हे एज्युकेशन आणि हे लाँग रनची जी जर्नी आहे, ती तुम्हाला अवेलेबल होती. त्यासाठी ॲप डाउनलोड करायचं आहे. Play Storeवरती जायचं फोनवरती, हे ॲप डाउनलोड करायचं. ज्या लोकांना Android आणि याच्यासाठी ॲप पाहिजे, त्यांनी मला त्या ठिकाणी मेसेज करा. मी याचं हे करेल. YouTubeच्या प्रोफाईलमध्ये डिटेल दिलेलं आहे. तिथे जाऊन मला तुम्ही कनेक्ट करू शकता. मी त्याची लिंक पण देईल, कमेंटमध्ये पण देईल. ओके. सो अशा पद्धतीची ही जर्नी आहे मित्रांनो. निफ्टीवरती बघाल तर फार कन्व्हिक्शन तुम्हाला दिसेल, फार पॉझिटिव्हिटी दिसेल. पण रिॲलिटीमध्ये फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉझिटिव्हिटी अजून तरी नाहीये. म्हणजे हे जर निफ्टी पुन्हा एकदा धोकाच देईल की काय अशी शक्यता मला त्या ठिकाणी वाटते. तर अजूनही लाँग टर्मचं जे कन्व्हिक्शन आहे ते निगेटिव्हच आहे. फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉझिटिव्ह जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि ह्याला अशाच पद्धतीने घ्या. ओके. थोडं न्यूट्रल घ्या, असं मी सांगेल. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण हे जे आहे, हे कुठलं रँडमनेस नाही आहे. हा डेटा आहे आणि हा आपल्याला काहीतरी सांगतो, काहीतरी कन्व्हिक्शन देतो. ओके. सो थँक यू.